उमरज तालुका कराड येथे आज अनोखा स्नेहमेळावा संपन्न झाला। या स्नेहमेळाव्याला 90 शिक्षक आणि 70 विद्यार्थी उपस्थित होते। शाळेच्या रंगतदार आठवणींना या स्नेहमेळाव्यातून उजाळा देण्यात आला। आज 70च्या उंबरठ्यावर असलेले त्या काळचे विद्यार्थी भारावून गेले। जुन्या आठवणी अनेकांच्या डोळ्यावर यावेळी तरळत होत्या। सुमारे 50 वर्षांनंतर हे विद्यार्थी एकत्र आले होते। डॉक्टर सुनील कोडगुले व ज्येष्ठ उद्योजक शांताराम बर्डे यांच्यासह त्या काळातील मित्रांनी पुढाकार घेऊन हा स्नेहमेळावा घडवून आणला। सुनील यांच्या प्रयत्नातून आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊन आहोत। या एकत्र येण्याचं सर्व पूर्ण श्रेय हे सुनील जाते। कारण सुनील या ठिकाणी मुंबईमधल्या आमच्या काही स्थानिक आपल्या सहकार्याची मूठ बांधून वारंवार त्याला फोन करून कोडगुले सरांचं आभार, धन्यवाद। माझा नंबर आहे, टेलिफोन नंबर माझा घेऊन घ्या पाहिजे। शेती आणि व्यवसाय आदर्श विद्यामंदिर उमरज या शाळेचा संस्थापक म्हणून ही शाळा उभी केलेली शाळा चालू आहे। नमस्कार। त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानत आहे। माझं नाव विनायक सदाशिव जगताप। शैक्षणिक संस्थेमध्ये 81 ते 2087 36 वर्ष 6 महिने नोकरी करेल। उमरजमध्ये रिटायर झालो। आता पौरस्त्य गायकवाड। मी 74ला 11वी झाली आणि 75ला माझं लग्न झालं। 86ला मिस्टर गेले। माझ्या मुलींना पाहून ईपी सूर्यवंशी सर, धनाजी जाधव सर, डॉक्टर शांताराम जगन्नाथ बर्डे तसा मी सिव्हिल इंजिनियर आहे। मला ऑनररी डॉक्टरेट कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये मिळाली 2006 मूळगाव उमरजच आहे, परंतु सध्या पुण्यात आहे। 1974 SSC जुनी बॅच त्या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी बरेच दिवस डोक्यात विषय होता। आणि जेव्हा मध्ये मी वडगाव राहिल्याची बातमी वाचली की 40 वर्षांनी मित्र एकत्र भेटले, तर माझ्या लक्षात आलं की आपणही आता प्रयत्न करायला हरकत नाही। त्याच्यापूर्वी मी प्रकाशच्या मागे वर्षभर लागलो होतो की आपल्या वर्गातल्या मुलांची यादी कर, तर तो काय शाळेत गेला तर त्याला सापडत नव्हतं। परत मी जयवंत सुद्धा जर आपल्याला शिपाई आहे त्याला मी शाळेत पाठवलं, तर ते म्हटलं तुमचं कॅटलॉगच सापडत नाही। इतका प्रयत्न करून शेवटी मी काय म्हटलं की आपण एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मधनं नावं काढू आणि अशा पद्धतीनं जवळजवळ 70 लोकांची नावं आपल्याला निघाली। त्यातले 20 जण आपल्यातले निघून गेले, 50 जण आहेत, त्यातले जवळजवळ 45 जण आले प्रगतीगारून येत आहेत। म्हणजे सर्व आपण उपस्थित झाला आणि आपणच सगळे 70च्या उंबरठ्यावर आणि आपले गुरुजन आता सगळे 90चे उंबरठ्यावर। सगळ्यात आदर्श तब्येतीचं उदाहरण जर बघायचं झालं तर धनाजीराव जाधवांकडे बघायचं, सरांकडे सूर्यवंशी सर आहेत। एमपी सूर्यवंशींना मी पाडत आता नंतर पहिल्यांदाच भेटतो आणि आवडते विद्यार्थी आपण सगळे समाजाचे आवडते विद्यार्थी। तर मग हा डोक्यात विषय कार्यक्रमाचं नियोजन केलं। या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये उमरजमध्ये माझे सहकारी असणारे प्रकाश बाळू काटे, लक्ष्मण थोरात, गुलाब गाडगे, सगळ्यांना आठवत असेल की आमच्या तिघांचा नंबर त्यावेळी SSC केंद्रामध्ये आपल्या बोर्डामध्ये आला। तर त्यावेळी मला अजून आठवतं की आपलं दोन्ही स्टँड होतं, इथं एक रस्ता होता, त्याच्यापुढे इंगड्याच्या ऑफिसच्या तिथे लिंबाचं झाड होतं आणि त्या लिंबाच्या झाडाच्या फळ्यावर नावं लिहिली होती। मला अजून आठवते संभाजीकडून नावं लिहिलेली फळ्यावर। संभाजी टक्करे 70% आसपास पहिला नंबर, शांताराम बर्डे 65% दुसरा नंबर आणि 62% मला तिसरा नंबर। तुम्ही पण सगळे पास झाला, काही नापास झाला, पण
नंतर आपण कुठल्याही गोष्टीपासून लांब गेलो. प्रत्येकाची करिअर चांगली झाली. मी बऱ्याच जणांच्या सर घरी गेलो या निमित्तानं भेटायला आणि मला खूप बरं वाटलं. कारण आपली पिढी आहे ना ती एकदम नशीबवान पिढी आहे. कशी नशीबवान पिढी आहे बघा. आपल्या आई वडिलांनी प्रचंड कष्ट करून पूर्वीची आपली जर घरं आठवली आणि आपली जर शाळेचे ड्रेस आठवले तर आपल्या सगळ्यांच्या बऱ्याचशा जणांच्या चड्डीला ठेगडं होतं. ही वस्तुस्थिती आणि खूप कष्टानं पूर्वी घरं नव्हते, बंगले नव्हते, गाड्या नव्हत्या कोणाकडे. पण आपल्या आई वडिलांनी आपल्याला त्या परिस्थितीत शिकवलं. ते शिकवत असताना या गुरुजनांसारखे भरपूर गुरुजन आपल्या बरोबर होते. त्यांनी आपल्याला शाळेमध्ये शिक्षण दिलं आणि नंतर आपल्या कर्तृत्वानं आपण मोठे झालो. म्हणजे आपल्या आई वडिलांची पिढी आपण बघितली ती खूप कष्टाची हालातली पिढी होती. आपली जी पिढी आहे ती आपली उच्च मध्यमवर्गीय पिढी आणि आपल्या पोरांची पिढी आपण बघतो. त्या 3 जनरेशनचं जर बघितलं तुलना आणि स्पर्धा तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की खूप क्रांतिकारी बदल या जनरेशन मध्ये झालेत, आपल्या झाले. आणि हे सगळं आपण पचवलं आणि आपण सगळेजण सत्तरीच्या उंबरठ्यावर लाईनच्या काठावर आपण आलो आणि अशा अवस्थेत आपण एकमेकांना भेटून एकमेकांना शेअर केलं पाहिजे, एकमेकांशी संवाद साधला पाहिजे, एकमेकांशी बोललं पाहिजे. तिचे फायदे काय असतील मी तुम्हाला सांगतो. मी 1 वर्ष अमेरिकेत होतो. माझा मुलगा अमेरिकेला आहे. अमेरिकेमध्ये बोलायला शेअर करायला कंपन्या आणि माणसं नेमलेली. तिथं माणसं मिळत नाही बोलायला एकमेकांना. तिथं ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि मग तुम्ही त्या हॉटेलमध्ये जायचं आणि मग तुमचं ऐकायला भाड्या मागतं. मला आनंद आहे आपल्या मी बघितलं परवा मी वराडाला गेलो, अंबावाडीत गेलो, वडोलीत गेलो, गोडवाडीत गेलो, अमदावाडीत गेलो. मला खूप बरं वाटलं की मोहन सगळे मित्र आपले कट्ट्यावर पारावर बघून एकमेकांची गप्पा मारतात. हे शेअरिंग खूप महत्वाचं. ते आपल्या बॅचला आपल्या लोकांना चालत मिळते आणि माझा उद्देश त्या दृष्टीनेच होता की आपण सगळ्यांनी एकत्र यायचं, की एकमेकाची ओळख करायची, एकमेकाची काय मुलं करतायत, काय प्रगती आहे आणि एकमेकाचे दुःख सांगायचे, एकमेकाची दुःख सांगायची. शेअरिंग परवा मी गायकवाड मॅडमच्या घरी गेलो. आम्हाला मी त्यांचे सुद्धा मी 74 नंतर पायघाटच्या भेटलो. 50 वर्षानंतर पवार मॅडम मला भेटले. शारदा चाळुके माझ्याबरोबर BFS वगैरे केली आमची नेहमी गाठ. मी शांतारामला फोन केला. शांतारामला म्हणलं असं गेट टुगेदर आहे तर तुम्हाला तुझं बघ कुणाला बाकीच्याला रचणार नाही. तर म्हणलं कसं काय? ते म्हणलं आडवे अटकेल ते येतात त्या सर्व म्हणलं मला काय कर ना आडवे अटकेल आपली जर त्याला आडवीमध्ये कट्टे खेळायचं. पवार सर आहे ना ती वर्गात आली की आम्हाला आडवे अटकेल आले का आडवे अटकेल आले का विचारलं. त्यावेळी आम्ही त्या लाटीत माझ्या सुरेश आहे, त्या भत्त्या आहेत, सगळे आपले मित्र बघ्या आणि त्यानंतर आपण त्या माझ्या जे केले शाळेत तर 8वी 9वी दिंडी सर तुम्हाला माहित आहे. त्या परेडमध्ये आपले आदर्श परेड होते आणि सरांनी परेड घेतली आणि आपली परेड म्हणजे दिखाऊ आणि दैने पाय मोड तर सगळे आपण एका बाजूला आणि मी मुख्य लीडर होतो. मी एकटा एका बाजूला, तुम्ही सगळे एका बाजूला. अजून माझा तो प्रसंग आणि मला आता ते चुकून म्हणजे त्या शाळेच्या माझ्या त्या पत्र्याच्या शाळेत सगळ्यात तुम्हाला सरांचा किस्सा सांगतो. सरांचा स्वभाव शिकवायच्या बाबतीत हे होतं आणि माझा ते वर पात्र होता आणि सगळे आपण बसलो तर सर आता ते विराजात सर होते असे बघायचे. तर सरांच्या स्टाईलमध्ये सर म्हणतात काय पात्राच्या नळ्या बसतेच ते काय मला अजून त्यावेळीच्या मजा आणि ते आपण अनुभव त्यानंतर आपण सगळे 11वीमध्ये खालची शाळा वरची शाळा बांधताना ती दगड उचलून आपण आणली, कामं केली त्या शाळेमध्ये, कौलं टाकली, दगड मोठे मला आता डबल उचलली. तर ह्या सगळ्या हे करत असताना मी मेडिकल ऑफिसर होतो. आपले शांताराम बर्डे ज्यांच्याकडे 20 वर्ष त्यांनी लक्ष्मीनं बघितलं नव्हतं, 20-21 वर्षांनी जी लक्ष्मी त्यांच्या मागं लागली ते हात धुवून त्यांना इतकी लक्ष्मी त्यांच्या मागं. त्या कौतुकाला तुम्हाला सांगायला हरकत नाही की शांताराम बर्डे आज पुण्यात सगळीकडे मोठे बंगले आहेत. चांगलं त्यानं बांधकाम व्यवसायात नाव बनवलं, 4-5 पेट्रोल पंप होते. आई वडिलांचं श्रेय हे सगळ्यात आपल्या मोठं आहे.
आपल्या घडवण्यामध्ये. गुरुजनांचं श्रेय आहे, त्यानंतर तुमचं कर्तृत्व आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या मुलांनी तुम्हाला साथ दिली. अजून मी बघितलं की कोण वृद्धाश्रमात नाही, खूप चांगली गोष्ट. नाहीतर आज आम्ही बघतोय बऱ्याच ठिकाणी माझे मित्र 2-3 वृद्धाश्रम चालवतात. शंकरामला माहिती आहे पुण्यात वृद्धाश्रमाची काय अवस्था आहे. सगळ्यांची मुलं आता अमेरिकेत, इंग्लंड, जपानला आहे, पण आई वडिलांकडे लक्ष द्यायला मिळत नाही. फोन करतात तिकडे काय पाहिजे, डॉक्टर पाहिजे, वृद्धाश्रम 5 स्टार वृद्धाश्रम आहे, महिन्याला 50-60 हजार वृद्धाश्रमाची फी आहे, ती भरायला पोरांकडे पैसे आहेत, पण आई वडिलांची बोलायला, त्यांची सेवा करायला मिळत नाही. ही सध्याच्या परिस्थितीचे चित्र आहे. म्हणून आपली पिढी नशीबवान आहे की आपली मुलं आपल्याला अजून विचारत नाही. आपलं कौटुंबिक जीवन सगळ्यांचं सुखी समाधानी आहे, आणि हे सगळं असताना आपण सगळ्यांनी आता एकमेकांचं जे आयुष्य आहे ते सुखी समाधानी आनंदी जगलं पाहिजे. एकमेकांना मित्राला मधनं भेटलं पाहिजे. तुम्ही आता एकत्र मी एकदा आणले सगळ्यांना, तर असं कधीतरी भेटत राहू आणि चांगले चांगले कार्यक्रम करतो म्हणून तेच बरं होतं. मी नाही साधा मी अडाणी होतो तेच बरं होतं. साधा सर्दी खोकला झाला की आलं आणि तुळशीचा काढा घ्यायचो, पोट दुखलं की ओवा चावत जायचो, ताप आला की डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचो. ना टेस्ट, ना स्पेशालिस्ट झंझट, ना हॉस्पिटलच्या ऍडमिशन मध्ये अडकत होतो, निरोगी आयुष्य जगत होतो. त्याला मी अडाणी होतो तेच बरं होतं. राम रामला राम राम, सलाम वालेकुमला वालेकुम असलाम, जय भीमला जय भीमने प्रेमाने उत्तर देत होतो. ना धर्म कळत होता, ना जात कळत होती, माणूस म्हणून करत होतो. त्याला मी अडाणी होतो तेच बरं होतं. सकाळी न्याहारीला की काय, सकाळी न्याहारीला दूध भाकरी, दुपारी जेवणात कांदा भाकरी, आणि रात्रीच्या जेवणाला कोरड्या भाकरी पोटभर खाल्ला. हेल्दी ब्रेकफास्टचा मेनू, लंचचा चोचलेपणा, डिनरचं सोफिस्टिकेटेड उपासमारीपेक्षा दिवसभर परफेक्ट करत होतो. त्याला मी अडाणी होतो तेच बरं. शक्तिमान सोबत गिरकी घेत होतो, रामायणात रंगून जात होतो, चित्रहार सोबत आयुष्याचे चित्र रंगत होतो. पूर्वी टीव्हीवर चित्रहार थोडेच मालिका आहे. आता ना वेब साऱ्यांची आतुरता, ना सात बाबूचा लफडा, ना बातम्यांचा फालतू ताम सहन करत होतो. खऱ्या मनोरंजनाचा आस्वाद घेत होतो. त्याला मी अडाणी होतो तेच बरं. सण असो की जत्रा, सुट्टी मिळाली की कुटुंबासोबत मस्त वेळ घालवत होतो. 4 मित्रांमध्ये मिसळत होतो, लोकांमध्ये उठत बसत होतो. ना टार्गेटची चिंता, ना प्रमोशनचं सेंटर, ना पगारवाढीची आवडती, तणावमुक्त जीवन जगत होतो. साला मी अडाणी होतो तेच बरं. शेवट गावातली वाद गावातच पिटत होते. गाली वाढणं तर रात्री मंदिरात एकत्र येतो. सकाळी पुन्हा फिरत एकत्र कामाला लागत होतो. ना पोलीस केसची भीती, ना मानहानीचा दावा, ना कोर्टाच्या कचरा मारत होतो. खरोखर सला मी जपत होतो सलोखा. त्याला मी अडाणी होतो तेच बरोबर. कुटुंबाला प्रेमाने पत्र लिहित होतो, त्या पत्राची वाट बघत होतो. पत्राच्या प्रत्येक वेळी प्रेमाचा ओलावा अनुभवत होतो. ना मोबाईलची कोणती बोलणी, ना फॉरवर्ड मेसेज, ना ऑनलाईनची निरंतर चॅटिंग. उगाच फक्त दिखावा करत नव्हतो. त्याला मी अडाणी होतो तेच बरोबर. मातीच्या घरात राहत होतो, सारवलेल्या अन्नात मागत होतो. आईस पैस अंगावर एका जागेवर सुखात सगळे नांदत होतो. ना 1 BHK मध्ये कोंबलो होतो, ना बाल्कनीसाठी मांडत होतो, ना मास्टर बेडरूम मध्ये स्वतःला कोंडून घेत होतो. मस्त मोकळ्या हवेत घराखाली मोकळा श्वास घेत होतो. मला मी अडाणी होतो तेच बरोबर. अडाणी असताना सुशिक्षित जाऊन त्यांच्यासारखं आयुष्य जगावं अशी स्वप्न पाहत होतो. त्यासाठी मेहनत करत होतो. जेव्हा सुशिक्षित झालो तेव्हा ढोंगी जग दिसू लागलं, त्या भपकेबाजीत घुसू लागलो आणि मग परत वाटू लागलं साला मी अडाणी होतो तेच बरोबर. हे किती वास्तवतेला तुमची काही इच्छा झाली, तुम्हाला इच्छा असेल द्या. त्यासाठी कुणाला आंदोलन कंपल्शन नाही. आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत माझा फोन सुरू होतो आणि कंटिन्युअस कुणालाही वेळ मिळाला नाही. शिबिर पाटील दुर्दैवानं काही लोक आपल्याला गेले, शिवाजीचे 10वे वर्ग आपल्या ह्याच्यातले परत 2-3 आणि करोनामध्ये सुद्धा आपल्यातले काही लॉस झाला आपले जवळचे. पण करोनामध्ये मी कंटिन्युअस मोबाईलमध्ये रोज 50-100 लोकांचं काउन्सिलिंग करून ऍडमिशन करायचं. ऑक्सिजन मिळत नव्हतं, सिलेंडर नव्हतं, चॅरिटेबल ऍडमिशनला
माणसं गाडीत बसायचे ऑक्सिजन मिळायला मुक्त सगळेजण आला मला खूप बरं वाटतं त्याबद्दल मी आमच्या उमरच्या या मोर्चा वतीनं तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि प्रास्ताविक थोडक्यात संपवतो. यानंतर क्षेत्रामध्ये यशस्वी झालं अशा सगळ्या गोष्टींना एकत्र करणं आपल्याला शक्य नव्हतं. मी बराच प्रयत्न केला पण आपल्या हाताशी असणारे आपल्या हाताशी आपल्या सुखदुःखात मिसळणार आणि निश्चितच आपल्याला मार्गदर्शक तर धनंजयरावांच्या बद्दल सांगायचं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की धनंजयरावांच्या संपूर्ण हायस्कूलची जी जागा आहे कॉलेज ती त्यांची जागा त्यांनी शाळेला दिली. आपण ज्या शाळेत शिकलोय त्या शाळेची संपूर्ण जागा आहे त्याची आज किंमत सर 25 कोटी रुपये आहे. त्या शाळेचं एवढं मोठं त्यांचं योगदान आणि ते आपल्याला शिकवायला होते त्या गुरुप्रती सूर्यवंशी सरांचा एक शाळेमध्ये लाभलेले गुरुजन वर्ग या सगळे माझे मित्र आम्ही बघितलो 1974 आजवर 50 वर्षाचा काळ संपलेला आहे. तिच्या अगोदर 3 वर्ष 7वी 8वी 9वी सॉरी 8वी 9वी 10वी 53 वर्षाचा काळ आपण एकत्र महात्मांनी विद्यालय बरंच प्रयत्न शिक्षण संस्था या ठिकाणी काढले. 7वीपर्यंत आम्ही मराठी शाळेतच होतो. ही जी सुरुवात असते ना ही असते आपल्या बालपणातून प्राथमिक शाळेत तिथंच आम्ही टाइमपास केला शाळेत. बाकी ओढली होती की एकटाच वेळ राहतो चला ह्या शाळेत ही शाळा माग आहे ना तिथंच त्याला मग ती सरळ. पण आपण कसं तिथून नंतर हायस्कूलला गेलो. हायस्कूलमध्ये 2 वर्ष जुन्या शाळेत परत 2 वर्ष नवीन शाळेत जिथे आपण जुन्याने सांगितलं असेल दरडो आहे सगळं धोरण आम्ही एवढं शाळेत तेवढं सगळं केलं. फिरलो आपण पैसे गोळा केले संस्थेला पैसे त्यावेळी संस्थेत माझे नंतर संबंध जास्त झाले. पण अशी ही वाडेगाव टाईपची दोघं काम करायचं संजय आणि कॉलेज. आणि हायस्कूल असल्यानंतर काय व्हायचं की बाळूघाटे बाळूघाटे एक भाऊ आमच्याकडे किराणा बाळूघाटे भाऊची पिकनिक गोळा करायचा आणि माझ्याशी बसायचं. त्यात एवढं पटवत जाईल. पिढी सायन्स झालं इंटर सायन्सला गेलं तर बी ग्रुप घ्यायचं हे आपण आदर्श आपण तिघा असायचो. 3 मध्ये कसं फर्स्ट आला फर्स्ट याला काही नाही आला की त्याला त्याला बाजून पडत बसतो चतुर्थी. तसं ती व्हायचं तुम्ही याला मेडिकल म्हणून आम्ही मेडिकल गेलो इंटर सायन्स केलं. या फॉयला ते बी ग्रुप काय म्हणा बेडकं फाडा उदर फाडा परत मला एक ग्रुप घेतला इंजिनिअरिंग. त्यावेळी ती ज्याची साथ होती तुमच्या गॅस्ट्रोएंटरायटिस या 3-3.5 महिने आम्ही येरडला. टेन्शन फ्री जीवन म्हणजे काय की निरपेक्ष राहायचं. जसं सूर्याने सांगितलं 30 कंडिशन आहे सगळ्यांची. कुणाची आर्थिक असेल कुणाची प्रापंचिक असेल कुणाची आर्थिक कंडिशन प्रत्येकजण ताणतणाव आहे. ताणतणाव हा सगळ्यांना भुगलेला म्हणजे 5वीला पुजल्यासारखं आहे. राहायचं नाही ताणतणाव निवांत राहायचं. जिथे चान्स मिळेल तिथं हसवायचं लोक. आता मी शेवटचे हसवतो आणि
जिरा गाडी आणि तसं असतं वय झालं म्हणून लोक डाय करतात केस रंगवतात काय स्टायलिश राहतात पण त्यानं वय लपत नसतो आणि किती जर डाय केलं तर पुन्हा येणार केस पांढरी देते मी आमच्या सर्वाला तेच बोलतो काय बरोबर कळत नाही नका नका म्हणलं काय कोणती येणार केस पांढरी दिली काय काय कुठं आलं डाय असं शोध लावू किस्सा असा आहे की 2 वर्ष आपण खालच्या शाळेत काढले 2 वर्ष 10वी नाकारली मला ते वरच्या शाळेत तो त्याने घडवून आणला त्याला मी धन्यवाद देतो. आता मी या ठिकाणी एवढ्यासाठी तुम्हा आहे की आपण आता 60-70च्या वरचे आहोत म्हणजे विद्यार्थी सुद्धा आमचे. तर या वयामध्ये आता दुसरं याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मी संस्कृत शिकवत होतो आणि संस्कृत मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पुनर्मित्रा पुनर्मित्रा पुनर्भार्या पुनर्मही एकच सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. पुनर्मित्तम मित्त म्हणजे संपत्ती पैसा होता पुन्हा पुन्हा मिळेल या पुन्हा मिळेल. पुनर्मित्र मित्र मिळतील पुनर्भार्या बायको मिळेल पुनर्मही पृथ्वी सुद्धा मिळेल पुन्हा. एकच सर्व हे सर्व लग्न पुन्हा 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 मिळते न शरीर पुन्हा पुन्हा पण शरीर हे तुमचं पुन्हा पुन्हा मिळणार नाही. म्हणून इथून पुढचं आपलं बोनस आयुष्य जे आहे त्यामध्ये शरीराची काळजी घ्या. शरीराचीच काळजी घेतली पाहिजे. आता आपल्याला पैसा आणि काय सगळं काही मिळायचे मिळालेलं आहे. फक्त शरीराची जोपासना जी आहे ती आपण करायची आहे आणि जोपासना करायला फारसं काय करावं लागतं सगळं नाही. आपला आहार अगदी कसा पाहिजे मोजका आहार पाहिजे. सकाळचं जेवण जे आहे सकाळचं ते राजासारखं असलं पाहिजे. दुपारचं जेवण सर्वसामान्य माणसासारखं आणि संध्याकाळचं जेवण मात्र भिकाऱ्यासारखं असतं. भिकाऱ्यासारखं म्हणजे ज्यादा काय खायचं नाही कारण ज्यादा खाल्लं की आठवड ट्राय एपिसोड त्या विषयावर आणि मग काय काय माहिती होते. तर एवढे बाबी आहेत जेवढ्या बाबतीत लक्षात ठेवा. नंतर थोडासा व्यायाम चालणं जरी घरात केलं तरी चालेल. योगासनं आहेत ती केली चालेल आणि फक्त चांगले विचार की महात्मा गांधीजींची ती बघा आपण चित्र पाहतो. चांगलं बोला चांगलं ऐका आणि चांगलं राहा. फक्त निगेटिव्ह विचार तरी आणायचे नाही. विचार जे आहेत ते याचेच पॉझिटिव्ह पाहिजे आणि पॉझिटिव्ह विचार ज्याचे असतील तो बरेच दिवस आहे मग आयुष्य फिरत असतो. त्याचं आयुष्य त्याला चांगलं लागतं. तर मी सर्वांना एवढंच सांगतो की आता सांगितलं पुनर्मित्र तसंच दुसरा एक श्लोक असा आहे आनसस्य कुतो विद्या. आळशी माणूस असं तर त्याला विद्या मिळणार नाही. ते मी शिकवताना सांगितलं विद्यार्थ्याला पण पुन्हा सांगतो आनसस्य कुतो विद्या अविद्येश कुतो धनम अधनस्य कुतो मित्रम अमित्रस्य कुतो सुखम. अर्थ असा आहे आळशी माणूस जर असेल विद्या मिळणार नाही. अविद्येश कुतो धनम ज्याला विद्या नाही त्याला पैसा मिळणार नाही आणि ज्याच्याला पैसा नाही त्याला मित्र मिळणार नाही. जर वेद सर्वेवशा असं आहे आणि मित्र जर नसतील तर सुख मिळणार नाही. म्हणून आपण सर्व मित्र एकत्रित झालेला आहात हे अतिशय चांगलं झालं. तुम्हाला चांगलं सुख जे आहे यामुळे मिळणार आहे. आणि आम्हाला निमंत्रण आलं कोले सरांचं लगेच होकार थोडं येतो म्हणून. कारण मी या ठिकाणी 68 ते 75 पर्यंत मी या शाळेमध्ये काम केलेलं आहे. महात्मा गांधीमध्ये इथं मी इंग्रजी शिकवत होतो मराठी शिकवत होतो प्राकृत शिकवत होतो पाली प्राकृत पर्यंत विषय शिकवलं स्पेशल सिविल सुद्धा शिकवलं. तेव्हा या शाळेमधल्या विद्यार्थ्यांना पुन्हा भेटून सगळ्या आठवणी त्यावेळेच्या माझ्या जाग्या झाल्या.
तर तुम्हाला भेटण्याचा जो आनंद आहे तो फार सगळ्यात मोठा आहे. विद्यार्थी शिक्षकांना नुसता काय सर म्हटला तरी त्याचं हृदय भरून येतं, त्याला अतिशय मोठं वाटतं, अतिशय आनंद वाटतो. मला कन्नडमध्ये अनेक आपल्यापैकी लोक भेटतात, मी त्यांना ओळखू शकत नाही, फक्त चेहरा नको बघितलं. पण या मुलांना जेवढा आनंद होतो त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला आनंद त्या ठिकाणी होतो. संत कृपाकादी इमारत थायादी ज्ञानदेवी रचना पाया उभारिले देवालया नामापायाचा किंकर तेने केला विस्तार जनी जनार्दनी एकनाथ स्तंभ केला भागवत तुका जादाचे कळस वचन करा सावकारी. वारकरी संप्रदायाची इमारत संत ज्ञानेश्वर महाराजांनी पाया घातला आणि तुकारामांनी कळ चढवला, एकनाथांनी खांबाचं काम केलेलं. नामदेवांनी सगळीकडे पंजाब प्रांतापर्यंत घुमानगावापर्यंत त्या ठिकाणी त्या प्रसार केलेला, प्रचार केले. हा वारकरी संप्रदाय आहे. याचंच अनुकरण करून या वारकरी संप्रदायामध्ये ससा जाती धर्म नव्हता, सगळे एक, सगळे समान, कोणी कमी नाही, कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही. तेच तत्व अंगीकारून रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. ते धोरण या ठिकाणी अवलंबलेले. तर ह्या सगळ्यात पालकांचं सरस्ती श्रेय होतं. कुठल्याही पालकांनी म्हटलं की आमच्या मुलाला बाबा काम लावलं असं कधी तक्रार आली नाही. तर ह्या सगळ्या स्वावलंबी शिक्षण हेच आमच्याकडे, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं गेलं यातून. आणि अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी आज तुम्ही चांगल्या ठिकाणी आहात. आज तुम्हाला एकमेकांची ओळख 50 वर्षानंतर झाली, निवडणुकीचे वर्ष तुमचं, आणि त्या ठिकाणी तुम्ही सगळे एकमेकांना भेटला. कोण कुठं आहे, कोण काय करतोय, कोणाची कन्नडमध्ये कधी मिळेल हे काय हे तुम्हाला या कळेल. कुणाच्या मुलामुलींची लग्न असतील, कुणाच्या नाती नातवांची असतील तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चर्चा करता येते. कोणी विचारलं सर तुमची संपत्ती किती, तुमचं ऐश्वर्य किती, तर त्याचं उत्तर मी असा देईन की बर्डे साहेब, चंद्रकांत माळी सरपंच, प्रकाश जाधव यांनी संस्था काढली, संस्था उभारली, जे चांगले थोरातले शेतकरी आहेत. आता सर्वांचा मला नामोल्लेख करता येणार नाही, परंतु बंधूंनो, आता तुम्हाला मी विद्यार्थी जरी असला एकेकाळची तरी तुम्ही आता ज्येष्ठ मध्ये मोठे जात, आम्ही आमचाही ज्येष्ठ नागरिक. आजच्यासारख्या अनेक कार्यक्रम आमच्या वर्षातून 3-4 वगैरे होत असतात. आणि या कार्यक्रमामध्ये वैशिष्ट्य पाहिलं की काही डॉक्टर, काही वकील, काही उद्योजक, काही इंजिनियर, काही समाजसेवक, काही ग्रामीण भागातले पुढारी यांना पाहिल्यानंतर खरोखर आनंद वाटतो. आता गंमत पहा, मी कोडगुल्यांचा शिक्षक, त्याचबरोबर आज त्यांच्या दवाखान्यामध्ये मी जातो, मी त्यांचा फोन आहे तर पेशंट, म्हणजे मला खरोखर आनंद अगदी भरून येतो. म्हणतो की आपल्या विद्यार्थी काय का असे ना, एक निष्णात डॉक्टर आहे, समाजसेवक आहे. अशा प्रकारची विद्यार्थी जे घडले गेले ते केवळ आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्येच घडले. खऱ्या अर्थानं आपणा सर्वांच्यावर जर कोणाचं ऋण असेल तर कर्मवीर भाऊराव पाटलांचा आहे. विचार करा बंधूंनो, त्या काळात जर कर्मवीरांनी संस्था काढली नसती, गावोगावी खेडेपाड्यामध्ये जर विविध ठिकाणी कानाकोपऱ्यामध्ये जर विद्यालय काढली नसती तर आज आपण या अवस्थेमध्ये दिसलो असतो. तर ते कर्मवीर भाऊराव पाटील आणि ज्या संस्थेमध्ये आपण शिकलो, ज्या संस्थेमध्ये आपल्याला संस्कार मिळाले, आता मी तुम्हाला एवढंच सांगेन की त्या संस्थेबद्दल जाणीव ठेवा. आमचे विद्यार्थी बरडे आत्ताच मध्ये बघा 95-96 साली विद्यालयाला एका शुल्क कारणाची काहीतरी आवश्यकता होती, 25,000 रुपये गरज होती. पटकन मी बरड्यांना फोन केला, बरडे जे आले पुण्यावरून ती कॅश घेऊनच आली. तर अशा प्रकारचे विद्यार्थी संस्थेने घडवले, आम्हाला पाहायला मिळालं. आज माझ्या जीवनामध्ये 36 वर्ष मी विविध ठिकाणी सेवा केली. यामध्ये अनेक ठिकाणी जातो. एक प्रसंग सांगतो, बारामतीच्या स्टँडवर गेलो, लगेच एक विद्यार्थी पळत आला,
सर म्हणाला मी अमृतसर मी तुमचा विद्यार्थी आहे. सचिवालयात बर्डे जरी गेलं तरी त्या ठिकाणी पाहायला मिळतं कोणा कोणतरी आपल्या ओळखीचं आहे. म्हणजे अशा प्रकारे शिक्षण जीवनामध्ये आम्हाला जे काही आत्मिक समाधान मिळालं ते असे कार्यक्रम तुमच्यासारखे विद्यार्थी पाहून तर त्यांची प्रकृती बरी दिसते. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या, नवीन मुलांची नातवंडांची त्यांची काळजी घ्या, त्यांच्यावर संस्कार करा आणि आपणाकडून जेवढं शक्य आहे तेवढं समाजकार्य किंवा इतर जे काही तुम्हाला करता येईल गाव पातळीवर म्हणा शैक्षणिक कार्यामध्ये सहभागी घेता येईल अशा प्रकारचं सहकार्य करा. आपल्या विद्यालयाला विसरू नका. आता मी तुम्हाला म्हणत नाही तुमच्या आई वडिलांना, परंतु मूळ आपल्या नातवंडांच्यावर संस्कार करा. आज काळ खूप बदललाय. ज्या काळात तुम्ही शिक्षण घेत होता मला अजून आठवतंय गोडाऊन मध्ये इयत्ता 9वीचा वर्ग होता. बाळू बर्डे आणि कोडुगले त्यांना मी बिग विटिंग्टन अँड हिज कॅट हा धडा शिकवत होतो. त्यावेळी त्यांना यथेच्छ मारझोड केलेले. आजकाल मुलांच्यावर वचक राहिलेला नाही. संस्कृती फार बिघडलेले. एकेकाळी जगामध्ये जे आपण म्हणतो विवेकानंद कुठे गेले, शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले. त्याने आपल्या हिंदू धर्माचं महात्म्य सांगितलं. लोक आश्चर्यचकित झाले. ह्या हिंदू धर्माची संस्कृती दिवसेंदिवस आपली लोप पावत चालली. तर अशा प्रकारे आपण तुमच्या आता आपण ज्येष्ठ आहोत, तुमच्यापेक्षा आम्ही ज्येष्ठ आहोत. तुम्ही तुमच्या मुलांच्यावर नातवंडांच्यावर चांगले संस्कार करा. पुढील पिढी चांगली घडवा आणि एकमेकांची ओळख राहू द्या, एकमेकांचा सहवास असू द्या. आता थोड्या वेळापूर्वी बाळासाहेब खाटेंनी ही सूचना सांगितली की वर्षातून एकदा भेटा. रामायण महाभारतापासून आपलं गोडवे जातात संस्कृतीचं, पण जो संस्कृतीचा ऱ्हास झालाय, संस्कृतीचं अधःपतन होतंय. नवीन पिढी प्रचंड प्रमाणात व्यसनाच्या आहारी जाते आणि म्हणून सरांनी जे सांगितलं ते खूप महत्वाचं आहे की आपल्या नातवंडावर लक्ष. मी अमेरिकेमध्ये बघतो, तुम्हाला पटणार नाही, इतक्या प्रमाणात डेव्हलप्ड कंट्रीमध्ये ड्रग ॲडिक्शनचं प्रमाण आहे. आज पुण्या मुंबईमध्ये आणि उस्मानाबादमध्ये सुद्धा ड्रग आले. मित्र हो, खूप वाईट दिवस आलेले. या ड्रगपासनं तुमची मुलं नातवंड मोठी झाली, नातवंड वाचली पाहिजेत. आणि याच्यासाठी सरांनी सांगितलेले 100% बरोबर आहे की आपल्या मुलांवर संस्कार करणं, नातवांवर संस्कार करणं आणि आपलं वागणं त्या पद्धतीनं आपली आता थोडं काळजी. हा जरी आपण ते होम मेसेज जो सरांनी सांगितलेलं नेलं तरी आपण आपल्या पिढीसाठी खूप काहीतरी करू शकतो. एवढं मी सांगतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, गुरुवारी आपल्या याला आले, तिघांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. सरांच्या आपण 100% तिघांनाही मी सांगतो की तिघांनी सतत जागावं.